आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी म्हणजेच आज राज्य मंत्रिमंडळाची पुनश्च एकदा एक अत्यंत महत्त्वाची बैठक विधानसभेच्या आचारसंहितेच्या अनुषंगाने आज पार पडणार आहे। आणि याआधी झालेल्या बैठकीमध्ये राज्य शासनाने वेगवेगळे महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये सुद्धा महत्त्वाचे आणि सर्वसामान्यांच्या हिताचे, सरकारी कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील असं सुद्धा बोललं जात आहे। काय संपूर्ण बातमी आहे, कोणते ते महत्त्वाचे प्रश्न अद्याप राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे बाकी आहेत, त्या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। आज राज्य मंत्रिमंडळाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि याआधी झालेल्या बैठकींमध्ये सुद्धा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी महत्त्वाचे मोठे निर्णय घेतलेले आहेत। अशीच एक महत्त्वाची बैठक सोमवारी पार पडली होती आणि या बैठकीमध्ये ग्रॅज्युइटीची मर्यादा 14 लाखावरून 20 लाख करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। सोबतच 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नंतर सेवेत दाखल झालेले परंतु त्यांच्या पदाची जाहिरात ही 2005 पूर्वी निर्गमित झालेल्या जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आता मोठा दिलासा देऊन त्यांच्यासाठी सुद्धा आता जुनी पेन्शन लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। परंतु अद्याप बरेच असे प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांचा मार्ग निश्चितच आजच्या बैठकीमध्ये मोकळा होऊ शकतो अशी सरकारी कर्मचाऱ्यांची धारणा आहे किंवा तो मार्ग मोकळा व्हावा अशी सरकारी कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे। त्यामध्ये वेतन त्रुटीचा प्रश्न, राज्यातील जे शिक्षक 2004 नंतर सेवेत दाखल झालेले आहेत आणि ज्यांना 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे अशा बऱ्याच शिक्षकांच्या, हजारो शिक्षकांच्या वेतनामध्ये त्रुटी आहे आणि ती त्रुटी दूर व्हावी अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी करत होते आणि त्या संदर्भातला निर्णय आजच्या बैठकीमध्ये व्हावा अशी मागणी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी करत आहेत। सोबतच जुनी पेन्शन योजनेची मागणी सरकारी कर्मचारी मागील 17 ते 18 वर्षापासून करत आहेत आणि त्यासाठी सध्या वर्धा येथे 2 ऑक्टोबर म्हणजे कालपासून आमरण उपोषण सुद्धा सुरू झालेलं आहे। त्यामुळे निश्चितच जुन्या पेन्शनच्या मागणीवरती आज मंत्रिमंडळामध्ये काही चर्चा होते का, त्यावरती काही सकारात्मक पावलं शासनाकडून उचलले जातात का ते आता पाहावं लागणार आहे। सोबतच सेवानिवृत्तीचं वय 60 व्हावं ही सुद्धा मागणी बऱ्याच वर्षापासून सरकारी कर्मचारी करत आहेत। सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय हे 60 आहे, त्या पद्धतीने इतरही राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय हे 60 आहे। परंतु राज्यात अद्याप त्या संदर्भात शासन सकारात्मक असल्याची माहिती समोर आलेली आहे। परंतु राज्य शासनानं सेवानिवृत्तीचं वय 60 करण्यात यावं या संदर्भातला निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे आज होणारी जी मंत्रिमंडळाची बैठक आहे त्यामध्ये सेवानिवृत्तीचं वय 60 होतं का याकडे निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांचं लक्ष असणार आहे। सोबतच पेन्शनधारकांना जी पेन्शन विक्री पेन्शनधारक किंवा सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त होताना करत असतात त्याची जी परतफेड ते 15 वर्ष करत असतात, ते 15 वर्ष केल्यानंतर जी रक्कम पेन्शन विक्रीच्या अनुषंगाने सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे ती तब्बल दुप्पट शासनाकडे ती व्याजासही परत करावी लागते। त्यामुळे जे पेन्शनधारक आहेत, सरकारी कर्मचारी आहेत, जी अंशराशीकरणाची कपात आहे ती 15 वर्षावरून 12 वर्ष करण्यात यावी किंवा 10 वर्ष करण्यात यावी अशी मागणी ती करत आहेत। तर यावरती सुद्धा शासन सकारात्मक असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे आजच्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावरती काही निर्णय होते का याकडे सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांचं लक्ष असणार आहे। त्यामुळे निश्चितच आज राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक होणार आहे त्याचे सुद्धा अपडेट सायंकाळी आम्ही आमच्या व्हिडिओच्या चॅनलच्या माध्यमातून आपणास देऊ। तोपर्यंत आपले काही प्रश्न असतील, कमेंट असतील तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।